सायलीच्या डोळ्यात अश्रू होते. तिने आपल्या 1 महिन्याच्या निरागस बाळाला कुशीत घेतलं होतं आणि शहरातील सर्वात मोठ्या खासगी हॉस्पिटलच्या आपत्कालीन दरवाजासमोर उभी होती. तिचे पाय थरथरत होते, पण तिच्या हातामध्ये असलेलं ते छोटंसं बाळ तिला हिंमत देत होतं. तिच्या बाळाची शुद्ध हरपली होती, श्वास मंदावला होता. त्यामुळे सायली कधी त्या बाळाच्या चेहऱ्याकडे पाहायची, तर कधी त्या हॉस्पिटलच्या भल्या मोठ्या गेटकडे. काही होणार नाही, काही होणार नाही माझ्या बाळाला, असं सायली स्वतःशीच पुटपुटली आणि दीर्घ श्वास घेऊन झपाट्याने आत आली होती. तिने स्वतःचा चेहरा ओढणीने बांधला होता. चेहरा झाकलेला होता, पण त्या ओढणीमागे तिचा सुंदर चेहरा लोकांच्या नजरेपासून लपला होता. भिरभिरणाऱ्या नजरा आणि त्यात भरलेली घाण एका स्त्रीपेक्षा कोण चांगलं ओळखू शकतं. पण ही वेळ अशा गोष्टींकडे लक्ष देण्याची नव्हती. तिने त्या सगळ्या नजरांकडे दुर्लक्ष करत आजूबाजूला पाहायला सुरुवात केली. मग धावत काउंटरकडे गेली. प्लीज माझ्या मुलाकडे बघा, असं सायली म्हणाली. पण नर्सने कठोर आवाजात सांगितलं, इथे शांत बस, गोंधळ करू नकोस. तुझा नंबर आला की तुला बोलावण्यात येईल. पण थोड्याच वेळात तिला समजलं की इथे तिच्या मुलाकडे कुणीही लक्ष देणार नाही. अशात ती येथे एकटी होती. त्यामुळे ती घाबरली होती आणि तिने चेहऱ्यावर बांधलेली ओढणी काढली. चेहऱ्यावर मेकअप नव्हता, पण तरीही तिच्या सुंदर चेहऱ्यावर आणि टपोऱ्या डोळ्यात भीती, घाबरटपणा आणि थकवा स्पष्ट दिसत होता. त्यामुळे तिच्या जवळून जाणारे लोक थक्क होऊन पाहत होते. सायली पहिल्यांदाच इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आली होती, कारण तेच हॉस्पिटल तिच्या घराजवळ होतं. आता तिला काहीच कळत नव्हतं की कुठे जावं. तिचं मन पूर्णतः घाबरून गेलं होतं. तिने मुलाला आपल्या छातीशी अधिक घट्ट धरलं, पण ती कमजोर झाली नाही. तिचे पाय पुन्हा चालू लागले. इथे कुठे डॉक्टर आहे का? देवासाठी माझ्या मुलाला नीट श्वासही घेता येत नाही, ती जवळपास ओरडली. तिचा आवाज ऐकून एक डॉक्टर दचकला. पांढऱ्या कोटात, गळ्यात टेथेस्कोप, कपाळावर थोडीशी आठी. तो अगोदर दुरून तिला पाहत होता, आता जवळ येऊन सायलीकडे बारीक नजर टाकू लागला. त्याची प्रत्येक नजर तिला निहाळत होती. डॉक्टरांच्या घाऱ्या डोळ्यात ती अडकली. मॅडम ऐका, अचानक आवाज आला. तेव्हा सायलीने पटकन मागे वळून पाहिलं. मी मुलांचा सिनियर डॉक्टर आहे, माझ्यासोबत चला. पण त्याचे डोळे लांडग्यासारखे वाटत होते. सायलीने पटकन नजर टाळली. तो वळला आणि एका खोलीकडे चालू लागला. खोलीच्या दरवाजाजवळ थांबून त्याने इशारा केला. सायलीला अचानक अंगभर मुंग्या येत असल्यासारखं वाटलं, पण ममतेच्या मजबुरीपुढे ती काय करू शकणार होती? सायली आत शिरली. ती आत गेल्यानंतर लगेचच डॉक्टरने दरवाजा जोरात बंद केला आणि बाळाला टेबलवर झोपवण्यास सांगितले. सायलीने काही न बोलता हळूच बाळाला टेबलवर झोपवलं आणि काळजीने त्याच्या शेजारी उभी राहिली. बाळाची तपासणी करत असतानाच डॉक्टर तिला चोरट्या नजरेने पाहू लागला. सायलीला त्याच्या नजरेची झळ जाणवली आणि तिने स्वतःला ओढणीत अधिक घट्ट गुंडाळून घेतलं. डॉक्टर हुशार होता, लगेच सावरला आणि विचारलं, काय त्रास आहे याला? सायली थोडी अडखळत म्हणाली, जेव्हा मी घरी आली तेव्हा याची तब्येत बरी नव्हती, हा शुद्धीतही नव्हता. डॉक्टर तिचं बोलणं ऐकत होता, पण त्याची नजर सतत सायलीच्या शरीरावर होती. जणू काही त्याने नजरेनेच तिला ओरबाडून टाकायचं ठरवलं होतं. सायलीने नजर खाली झुकवली, जेणेकरून त्याच्या नजरेचा सामना करावा लागू नये. पण तिचं लक्ष फक्त तिच्या बाळावर होतं. माझं बाळ, प्लीज डॉक्टर साहेब काहीतरी करा, ती घहिवरलेल्या स्वरात म्हणाली. डॉक्टरने एक नजर बाळाकडे टाकली आणि पुन्हा त्याचं लक्ष सायलीच्या चेहऱ्यावर स्थिरावलं. हे तुझं बाळ आहे, तो आश्चर्याने म्हणाला. तुझे तर अजून लग्नही झालेले वाटत नाही, स्वतःच अजून मुलीसारखी दिसतेस. डॉक्टरच्या अशा बोलण्याने सायलीचं संपूर्ण अस्तित्वच थरथरलं. किती वय आहे तुझं? डॉक्टरने विचारलं. मी 22 वर्षांची आहे आणि हे माझं बाळ आहे. प्लीज याच्याबद्दल सांगा, याला काय झालं आहे? तिच्या डोळ्यात आशा आणि चिंता स्पष्ट दिसत होती. 22 वर्ष, तो हलकेच म्हणाला. अजून तर तू खूपच तरुण वाटतेस. एवढ्या लवकर लग्न करण्याची काय घाई होती? आता त्याच्या नजरा सायलीच्या गळ्याकडे वळाल्या. सायलीने त्याच्या नजरांची दिशा ओळखून घाबरतच स्वतःला अधिक झाकून घेतलं. प्लीज डॉक्टर साहेब, माझ्या बाळाकडे बघा,
देवासाठी सांगा माझं बाळ बरं होईल ना. डॉक्टरने कंटाळवाण्या सुरात मान हलवली आणि शेवटी बाळाकडे हात नेला. त्याने बाळाच्या हाताची धडधड तपासली आणि म्हणाला, याला ॲडमिट करावं लागेल, दुसरा कोणताही मार्ग नाही. हे ऐकून सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्याकडे इतके पैसेच नव्हते की ती हॉस्पिटलचा खर्च उचलू शकेल. तिच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून डॉक्टरने विचारलं, मी त्याला आत्ता ॲडमिट करतो. तेव्हा सायलीने विचारले, पण औषधं आणि ॲडमिट करण्याचा किती खर्च होईल, असे ती कपाळावरचा घाम पुसत म्हणाली. तेव्हा त्या डॉक्टरने हळू आवाजात विचारलं, तुझा नवरा कुठे आहे? तो सुद्धा सोबत आला आहे का? नवरा या शब्दावर सायलीचं काळीज तुटलं. ती हळू आवाजात म्हणाली, त्याचं निधन झालं आहे. तिचा आवाज थरथरला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुझ्यासोबत अजून कोणी आहे? डॉक्टरांनी पुन्हा विचारलं. मी एकटी आहे, या जगात माझं कोणीच नाही. तिचं उत्तर ऐकून डॉक्टरांच्या ओठांवर एक विचित्र हास्य उमटलं. याचा अर्थ तू विधवा आहेस आणि त्यात एकटीही. त्याच्या आवाजात एक आनंदाची लहर होती, जी ऐकून सायलीने त्याच्याकडे पाहिलं. एकटेपण हे सुद्धा एक बक्षीसच असतं. माणूस हवं तेव्हा हव्या त्या पद्धतीने मोकळेपणाने जगू शकतो. कुटुंब आणि नाती हे तर फक्त पायातल्या साखळ्या असतात. हे बोलत असताना त्या डॉक्टरच्या डोळ्यात एक विकृत चमक दिसत होती. मग तो अगदी सायलीच्या जवळ आला. तेव्हा सायली एकदम घाबरून मागे सरकली, पण तिच्या बाळाची अवस्था पाहून ती थांबली. प्लीज डॉक्टर, माझं बाळ, ती गयावया करत म्हणाली. माझं नाव समीर आहे. तुझ्यासारख्या सुंदर मुलीने जर माझं नाव घेऊन मला हाक मारली तर मला खूप आनंद होईल. तुझं बाळ बरं होईल, त्याची तू चिंता करू नकोस, पण एका अटीवर. सायलीचा आत्मा हादरून गेला होता. त्याच्या शब्दानेच ती घाबरली होती. अट? कसली अट? तिच्या डोळ्यात भीती. तो डॉक्टर अजून तिच्या जवळ आला आणि म्हणाला, तुला माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल. सायली घाबरत थोडी मागे सरकली आणि म्हणाली, कोणती गोष्ट? डॉक्टरने तिचा चेहरा स्वतःच्या हाताने वर केला. सायलीच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, तुला मला खुश करावं लागेल. हॉस्पिटलच्या जवळच माझा एक फ्लॅट आहे. आता माझ्यासोबत चल. मी तुझ्या बाळाला ॲडमिट करून घेतो. 1 तासात परत येऊ. तुझ्या मुलाला काही त्रास होणार नाही, हे माझं वचन आहे. मग तुझं बाळही जिवंत राहील आणि तू सुद्धा शांतपणे जगू शकशील. सायलीने बाळाला आपल्या छातीशी अजून घट्ट धरलं. नाही, देवासाठी नाही. तिच्या आवाजात हतबलता होती. डॉक्टरने तिचं उत्तर ऐकून खांदे उडवले आणि म्हणाला, निर्णय तुझ्याच हातात आहे. वेळ फार झपाट्याने जात आहे. तुझ्या बाळाचा श्वास मंदावत चालला आहे. हे खाजगी हॉस्पिटल आहे मॅडम. सरकारी हॉस्पिटलमध्ये कदाचित तुझं बाळ ॲडमिटसुद्धा करून घेणार नाहीत, आणि ॲडमिट करून घेतलं तर अशा पद्धतीने उपचार करणार नाहीत. पण आमच्याकडे सर्व सुविधा आहेत. 2 दिवसातच तुझं बाळ पूर्णपणे ठणठणीत होईल आणि तुझा 1 रुपयाही खर्च होणार नाही. आता ठरव, तुला काय करायचं आहे. माझं ऐकायचं आहे की तुझ्या बाळासाठी 2 लाख रुपये भरून त्याला ॲडमिट करायचं आहे. 2 लाख? हे 1 तास सायलीची जीभ थरथरू लागली आणि डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली. तिने बाळावरून नजर वळवली आणि आजूबाजूला पाहू लागली. हॉस्पिटलच्या भिंती, आजारी रुग्ण, गोंगाट, पण कुणीही नव्हतं जो तिला या प्रसंगातून वाचवू शकेल. डॉक्टर आता हाताची घडी घालून तिच्यासमोर उभा होता, जणू एखादा हिंस्र प्राणी आपल्या शिकाऱ्याला पूर्णपणे ताब्यात घेतो. तसा तो डॉक्टर सायलीकडे एकटक पाहत उभा होता. काही वेळाने तो पुन्हा म्हणाला, ठरव, तुझ्याकडे वेळ फार कमी आहे. सायलीचं मन आतून देवाकडे मदतीसाठी हाक देत होतं. तेव्हा तिने डोळे मिटले. त्यातून अश्रू वाहू लागले. डॉक्टरने पुन्हा तिचा हात पकडला. हो की नाही? डॉक्टर समीरने तिचा हात पकडल्याबरोबर सायलीला एखाद्या विषारी सापाने स्पर्श केल्यासारखा धक्का बसला. त्याच्या बोटांची पकड तिच्या मनगटावर घट्ट होत गेली. पण दुसऱ्या क्षणी सायलीने पूर्ण ताकदीने आपला हात सोडवून घेतला. तिच्या स्वच्छ डोळ्यात आता भीतीऐवजी एक विलक्षण धैर्य दिसत होतं. कदाचित तिच्या चारित्र्याची ती ताकद जी एखाद्या अशक्त स्त्रीलाही पोलादी बनवते. सायली 2 पावलं मागे सरकली आणि आपली ओढणी आणखी घट्ट गुंडाळत ताठपणे उभी राहिली. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं, पण तिचा आवाज ठाम होता. माझ्या मुलाला ॲडमिट करा. मी आत्ताच पैशांची व्यवस्था करते.
हे बोलून ती मागे फिरली आणि दाराकडे वेगाने निघून गेली. डॉक्टर समीर एक क्षण आश्चर्याने तिला जाताना पाहत राहिला आणि मग त्याच्या ओठावर एक कुटील हसू पसरलं. त्याला माहीत होतं ती हे पैसे कधीच आणू शकणार नाही, कारण आपल्या धूर्त नजरेने त्याने आधीच ओळखलं होतं की ती एका गरीब घरातून आलेली आहे. पण तिचं सौंदर्य त्याच्या मनाला भुरळ घालून गेलं होतं. पण सायलीच्या डोळ्यासमोर आता फक्त मुलाच्या श्वासाचे प्रश्न नव्हते, पण प्रत्येक पावलावर उभे असलेले लांडगे होते, जे तिच्या अस्तित्वाला फाडून खाण्यासाठी तयार होते. आता हा प्रसंग तर फक्त सुरुवात होती. कोण जाणे तिच्या आयुष्यात अजून किती मोठ्या अंधाऱ्या आणि थकवणाऱ्या रात्री तिला एकटीला लढत काढाव्या लागणार होत्या. म्हणूनच ही लढाई सायली कोणत्याही किमतीवर लढणार होती. पण आपल्या इज्जतीचा सौदा ती कधीच करणार नव्हती. हा निर्णय मनात ठाम करून ती हॉस्पिटलच्या गेटमधून बाहेर आली. रात्र काळोखाने भरलेली होती. हॉस्पिटलच्या प्रांगणानंतर रस्ता होता, ज्यावरून एकामागोमाग एक जोरात बाईक्स आणि कार वेगाने जात होत्या. त्यांच्या दिव्यांच्या प्रकाशात सायलीचे डोळे चमकत होते, पण तरीही ती थांबली नाही. ती आपल्या पावलांचा वेग वाढवत रस्त्याच्या कडेने चालत राहिली. चारही बाजूला फक्त अंधारच होता. ती सतत चालत होती. डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबत नव्हते. हे अश्रू असे होते जे कोणासमोर सांडण्याची तिला परवानगी नव्हती. तिच्या मनात सतत एकच प्रार्थना चालू होती, देवा, माझ्या बाळाला सुरक्षित ठेव. मी माझ्या बाळांच्या श्वासाची किंमत माझ्या इज्जतीने देणार नाही. कृपया मला माझ्या निर्णयावर ठाम ठेव. तिने मन घट्ट. तिच्या पायातल्या चपलांचा तळ झिजलेला होता, पण ती पळू लागली. कारण एकच आशा होती, अशोक देशमुख यांच्या हवेलीची. हो, तो अशोक देशमुख, तिचा मालक, ज्या घरात ती एक कामवाली म्हणून काम करत होती. तिचं हृदय एका क्षणासाठी घाबरलं, पण लगेच तिला जाणवलं, मुलाच्या जीवासाठी मी काहीही करू शकते. ती धापा टाकत त्या हवेलीच्या मोठ्या गेटपर्यंत पोहोचली. गेटवर असलेली लहानशी खिडकी तिने जोरात वाजवली. तेवढ्यात वॉचमॅनने ती खिडकी थोडीशी उघडली आणि सायलीला पाहताच गेट उघडून दिलं. सायली घाईने आत शिरली. वॉचमन तिला यावेळेस पाहून चकित झाला. सायली, तू रात्रीच्या यावेळेस? तू तर नेहमी संध्याकाळीच निघून जातेस, मग आता इथे कशी आलीस? सायलीने श्वास रोखत पटकन उत्तर दिलं, मला बोलावलं आहे, खूप महत्त्वाचं काम आहे. वॉचमॅनच्या चेहऱ्यावर संशय होता, पण तो काही बोलला नाही. कदाचित त्यालाही वाटलं नसेल की ही शांत, दबकून बोलणारी मुलगी आज इतक्या धीटपणे घरात जात असेल. सायली हवेलीच्या आत शिरली. ती हीच हवेली होती जिथल्या प्रत्येक कोपऱ्याशी ती परिचित होती. प्रत्येक वाट, प्रत्येक कॅमेरा, तिला सगळं आठवत होतं. पण आज तिथे वेगळंच काहीतरी शोधायला आली होती. तिची पावले हलक्याशा आवाजात चालत होती. सगळीकडे गारवा आणि शांतता होती. मोठ्या मॅडम, तरुण मालकाची सावत्र आई, त्यावेळेस झोपेत होत्या. क्षणभर सायली भयाने स्तब्ध झाली, पण तिच्या डोळ्यासमोर आलेल्या तिच्या बाळाचा चेहरा पाहताच ती पुढे चालू लागली. मालकाची खोली हवेलीच्या आतील भागात होती आणि त्याचं दार नेहमी बंद असायचं. तिने धडधडत्या हृदयाने आजूबाजूला पाहिलं. खोलीच्या दाराकडे जाताना तिला जाणवलं, जणू कुणीतरी तिच्या मागे सावलीसारखं आहे. तिने पटकन मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. ती पुढे सरसावली. जसं तिने हात दरवाजावर ठेवला, तसा घामाने ओला झालेला हाताचा पंजा दरवाजावर उमटला. हृदय जणू घशात अडकून पडलं होतं आणि तिच्या हृदयाची धडधड इतकी जोरात होत होती की जणू संपूर्ण हवेलीत तिचा आवाज घुमत होता. तिने धैर्य गोळा करून हळूच दरवाजा उघडला. खोली अंधारात बुडालेली होती. क्षणभर ती थांबून आत डोकावली. खोली रिकामी होती. कदाचित मालक आज शहराबाहेर गेला होता. हे लक्षात येताच ती अतिशय सावधपणे हळू पावलांनी आत गेली आणि दरवाजा बंद केला. खोलीत एक विचित्र शांतता होती. समोर मोठी मोठी लाकडी पलंग होतं. भिंतीलगत पुस्तकांची शेल्फ होती आणि उजव्या बाजूला एक स्टडी टेबल, ज्यावर काही फायली अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. तिचा श्वास आता जोरात चालू होता. तिचा उद्देश स्पष्ट होता, काही करून पैसे मिळवायचे. तिला माहीत होतं की नेहमी मालक आपल्या स्टडी टेबलच्या ड्रॉवरमध्ये रोख रक्कम ठेवतो. तीच खास रक्कम जी तो पगारासाठी किंवा खास प्रसंगात वापरत असे. ती हळूहळू टेबलजवळ गेली. तिचे हात थरथरत होते. बोटांना घाम आल्या कारणाने तिने लाकडी थंड भागावर हात सरकवला.
तिने हिंमत एकवटून पहिला ड्रॉवर उघडला. तो रिकामा होता. दुसरा उघडला, तिथेही काही नव्हतं. तिसरा उघडला, तिथे एका मोठ्या फाईलीखाली एक लिफाफ्यात नोटांचं बंडल ठेवलं होतं. तिचे हात अधिकच थरथरले. तिने पटकन तो लिफाफा उचलला, पण त्याच्या खाली ठेवलेले काही महत्त्वाचे कागद तिच्या नजरेत आलेच नाहीत. हेच ते मौल्यवान दस्तावेज होते जे मालकाच्या आयुष्यातलं सर्वात मोठं गुपित लपवत होते आणि सायली त्या गोष्टीपासून अजूनही अनभिज्ञ होती. लिफाफा छातीशी धरत तिने खोलीचा नीट आढावा घेतला. सगळं तसंच होतं. कोणीही तिला पाहिलं नव्हतं. ती लवकरात लवकर दरवाजाकडे धावली. मनात फक्त एकच प्रार्थना होती, कोणी येऊ नये, कोणी पाहू नये. ती दरवाजाबाहेर पडली आणि तसे तिचे पाय आता वेग घेत होते. अंधारात ठेवलेले शोपीस सुद्धा तिला शत्रूसारखे भासत होते. जणू तेच तिला पकडायला उभे आहेत. ती धावत होती. हवेलीच्या मुख्य गेटपर्यंत पोहोचायला तिला काही क्षण लागले. वॉचमॅन झोपलेला होता. तिला फक्त एकच भीती होती, जर वॉचमॅन उठला तर काय होईल याचा विचार करताच तिच्या अंगावर शहारा आला. ती दबकत पुढे गेली. वॉचमॅन अजूनही गाढ झोपेत होता. ती गेटजवळ पोहोचली आणि हळूच गेट उघडलं. गेटचा थोडासा आवाज आला आणि तिचं हृदय थांबल्यासारखं झालं. वॉचमॅनने कूस बदलली, पण जागा झाला नाही. सायलीने एक दीर्घ श्वास घेतला. तिचं हृदय धडधडत होतं. हातात असलेला लिफाफा तिच्या घामाने ओला झाला होता. तिला माहीत होतं आता थांबणं शक्यच नाही. तिला हॉस्पिटल गाठायचं होतं. कोणत्याही किमतीवर आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तिला आपल्या बाळाला वाचवायचं होतं. हीच गोष्ट तिला मजबूत करत होती. जसं सायली हवेलीच्या मोठ्या गेटमधून बाहेर पडली, तिचा श्वास फुलत होता. त्यावेळी तिला एक विचित्र भीती वाटत होती. अंधारात बुडालेल्या रस्त्याच्या कडेला ती झपाट्याने चालायला लागली. तेव्हाच तिच्या कानात गाडीच्या इंजिनचा आवाज घुमला. ती थकली. मागे वळून पाहिलं तर काळ्या रंगाची कार पूर्ण वेगाने हवेलीच्या गेटमधून आत जात होती. तिचे डोळे एकदम मोठे झाले. मालकाची गाडी. तिच्या मनात भीतीची एक लाट उसळली. तिने स्वतःला सावरलं आणि धावायला सुरुवात केली. पण नशीब कधीच एखाद्या चुकीच्या व्यक्तीची साथ देत नाही ना. काही क्षणही उलटले नव्हते की हवेलीत एकच गोंधळ माजला आणि मग तो आवाज घुमला. सर्वजण त्या आवाजाने हादरून गेले. तो आवाज अशोक देशमुखचा होता, ज्याच्या दहशतीने केवळ हवेलीच नाही तर बाहेरचे लोकही थरथरत असत. तो संतापून आपल्या सगळ्या नोकरांना एकच प्रश्न विचारत होता, या नवीन मुलीला कामावर कोणी ठेवली आणि ठेवलीच होती तर माझ्या खोलीत जायची परवानगी तिला कोणी दिली? मोठ्या मालकीनबाईंनी तिला खोलीची साफसफाई करण्याचं काम दिलं होतं. एक नोकराने घाबरत घाबरत उत्तर दिलं. अशोकने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला, तिने केवळ माझ्या खोलीतून पैसेच नाही तर माझे कागदपत्र सुद्धा चोरलेत. त्याच्या आवाजात इतका राग, इतकी आग होती की नोकरांची छाती धडधडू लागली. मला ती मुलगी हवी आहे, आत्ताच्या आत्ता, पैसे आणि डॉक्युमेंट्स सकट. आणि ऐका, जर तुमच्यातला एकही अपयशी ठरला आणि अर्ध्या तासात ती मुलगी माझ्यासमोर आली नाही तर तुमचं काय होईल याचा विचार करून ठेवा. आता माझ्या समोरून जा. इतकं म्हणताच तो मागे वळला आणि आत निघून गेला. तो गेल्यावर सगळे नौकर धावत निघाले. त्यांना माहीत होतं की जर सायली मिळाली नाही तर त्यांचं काही खरं नाही. आणि सायली, ती कुठल्याही पाताळात लपली असती तरी अशोकने तिला शोधून काढली असती. त्यांच्या हवेलीत कोणीही फसवणूक करू शकत नव्हतं. हे कसं शक्य झालं? त्याने भिंतीवर जोरात मूठ मारली. काही क्षणातच हवेलीच्या नोकरांनी तिचा शोध सुरू केला. ती तिकडे आहे, कोणीतरी ओरडून सांगितलं. सायली रस्त्यावर वेगाने धावत होती. 2 मजबूत हातांनी तिला मागून धरलं. तिचे पाय जमिनीपासून सुटले. सोडा, देवासाठी. ती किंचाळली, पण तिचा आवाज रात्रीच्या शांततेत हरवून गेला. 2 नोकरांनी तिला हाताने धरलं आणि ओढत परत हवेलीत घेऊन आले. तिचे कपडे मातीने माखले होते. ती तडफडत होती, हात जोडत होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट होती. कारण त्यांना माहीत होतं की जर सायली वेळेत अशोक समोर पोहोचली नाही तर अशोक त्यांची कातडी सोलून टाकेल. त्यांनी तिला जबरदस्तीने जीपमध्ये फेकून दिलं. तो लिफाफा ज्यात पैसे होते तो अजूनही तिच्या हातात होता. तो लिफाफा तिने स्वतःजवळ घट्ट पकडून ठेवला होता. जणू काही तो लिफाफा तिच्या मुलाच्या जीवनाची किल्लीच असावी. जीप भरधाव वेगाने धावत होती आणि सायलीला पुन्हा हवेलीच्या दरवाजावर आणलं गेलं.
जिथून ती थोड्याच वेळापूर्वी पळून गेलेली होती. पण यावेळी तिला गुन्हेगारासारखं आणलं गेलं होतं. तिच्या चेहऱ्यावर माती, कपडे फाटलेले, डोळ्यात अश्रू आणि मनात मृत्यूची भीती होती. नोकराने तिला गाडीबाहेर ओढून काढली आणि जोरात जमिनीवर ढकलली. चल उठ, त्याने तिला हाताने ओढून अशोकच्या खोलीत घेऊन गेले. त्यानंतर दरवाजा बाहेरून बंद करून टाकण्यात आला. ती घाबरून रडू लागली. तिच्या डोळ्यासमोर सतत तिच्या मुलाचा चेहरा येत होता. कोण जाणे तो कशा अवस्थेत असेल. ती त्याला एकट्यालाच हॉस्पिटलमध्ये सोडून पैशांची व्यवस्था करण्यासाठी बाहेर आली होती. आता तिच्या ओठांवर फक्त एकच प्रार्थना होती, हे देवा, माझ्यावर दया कर. तुला माहीत आहे की मी चोर नाही. हे सगळं मी परिस्थितीमुळे केलंय. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. ती हाच विचार करत रडत राहिली. काही क्षण झाले असतील की दरवाजाजवळ पावलांचा आवाज ऐकू आला आणि मग दरवाजा एका जोरदार आवाजात उघडला गेला आणि ती दचकली. आत येणारी व्यक्ती पूर्ण ताकदीने आत आली. ती घाबरून भिंतीजवळ जाऊन उभी राहिली आणि डोळे बंद केले. बंद डोळ्याने ती त्या येणाऱ्या पावलांची चाहूल घेत होती. अशोकने त्या बारीकशा मुलीला पाहिलं, जी भिंतीजवळ एका गाठोड्यासारखी बसली होती. तिचं शरीर थोडं थोडं थरथरत होतं. तो जितक्या रागात आत आला होता, आता त्याचा राग काहीसा कमी झाला असावा. तो सायली समोर येऊन थांबला आणि रागाने भरलेल्या नजरेने तिच्याकडे पाहू लागला. ती जमिनीवर नजर लावून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजे तूच आहेस ती चोरटी, तो गरजला, जिने ही हरकत केली होती. किती मोठी कृतज्ञता केली आहेस. ज्या ताटात खातेस त्यालाच फोडतेस. लाज वाटायला हवी तुला. अशोकचे नौकर जाणून होते की तो स्त्रियांवर हात उचलत नाही. नाहीतर तिच्या जागी एखादा माणूस असता तर त्याचं काही खरं नव्हतं. सायलीचे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. ती रडत म्हणाली, मी आयुष्यात पहिल्यांदाच चोरी केली. मी मजबूर होते. माझ्या मुलाचा जीव धोक्यात आहे. तिचं सोज्वळ रडणं आणि विनवणी त्या कठोर स्वभावाच्या माणसावर काही परिणाम करत नव्हती. अशोकच्या डोळ्यात तिच्याविषयी जराही दया नव्हती. त्याचे नोकर चाकर त्याच्या शेजारी उभे होते. त्यांना माहीत होतं अशोकचा राग फुटायला वेळ लागणार नाही. तो म्हणजे जणू एखाद्या ज्वालामुखीसारखा होता, कधीही फुटू शकणारा. सायली पुन्हा पुन्हा म्हणत होती, हे पैसे प्लीज मला घेऊन जाऊ द्या. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहील. तिच्या आवाजात विनवणी होती, डोळ्यात आशा. पण अशोकने हळूच एक दीर्घ श्वास घेतला. जर तुला इतकीच गरज होती तर तू माझ्याकडे पैसे मागू शकली असतीस. त्याचा स्वर बर्फासारखा थंड होता. माझ्याच घरात राहून माझ्याच वॉलेटमधून चोरी, अशी शिक्षा देईन की या हवेलीत प्रत्येक नौकर कानाला हात लावेल. रडता रडता जेव्हा सायलीने चेहरा वर केला तेव्हा तिला काळच थांबला आहे असं वाटलं. कारण तो चेहरा, ते डोळे पाहून तिला असं वाटलं की जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. तो कोणी दुसरा नव्हे तर अशोक देशमुख होता, ज्याचं लग्न तिच्याशी ठरलं होतं. पण अशोकचे वडील प्रताप देशमुख यांना हे लग्न मान्य नव्हतं. त्यांना आपल्या एकुलत्या एक मुलाचे लग्न एखाद्या बड्या व्यावसायिक कुटुंबात करायचं होतं. पण अशोकला सायली खूप आवडू लागली. ती त्याची क्लासमेट होती, पण एक गरीब घरातील मुलगी होती. अशोक काही केला मान्य होत नव्हता. म्हणून प्रताप देशमुख यांनी एक अशी खेळी खेळली की सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. त्यांनी सायलीच्या वडिलांना एक मोठी रक्कम दिली आणि सांगितलं की लग्न होण्यापूर्वीच त्यांनी मुलीला घेऊन शहर सोडून जावं. सायलीचे वडील लालची निघाले. ते लग्नाच्या दिवशी सायलीला घेऊन कायमचं घर सोडून गेले. पुढे सायलीचं लग्न त्यांच्या एका मित्राच्या मुलीशी जबरदस्तीने लावून देण्यात आलं, जो एक दारुडा आणि जुगारी होता. तेव्हा सायली आपल्या नशिबाच्या खेळावर खूप रडली, पण शेवटी तिची समजूत काढण्यात आली. जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा तिला वाटलं की जणू तिच्या जखमांवर कोणीतरी फुंकर घातली आहे. पण लग्नाला जेमतेम वर्षच झालं होतं आणि ती एका चिमुकल्याची आई झाली होती आणि काही दिवसातच तिचा नवरा एका रस्ता अपघातात मरण पावला. तिचे वडील सुद्धा नशेच्या आहारी गेले होते. एक दिवस त्यांनी जास्त प्रमाणात नशा केली आणि हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याआधीच प्राण सोडला. आता सायली एका महिन्याच्या बाळासोबत आयुष्याची ही मोठी लढाई एकटीच लढत होती. जेव्हा परिस्थिती इतकी बिकट झाली की रोजच्या जेवणासाठी ताटात अन्न मिळणं कठीण झालं,
तेव्हा तिने घराबाहेर पडून काम शोधायला सुरुवात केली. पण तिच्या सौंदर्यामुळे आणि तरुण वयामुळे तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. पण ही पहिलीच हवेली होती जिथे ती इज्जतीने निष्ठेने काम करत होती. आता तिच्या जीवनात फक्त एकच उद्दिष्ट होतं, कशाही प्रकारे आपल्या मुलाचं चांगल्या प्रकारे पालनपोषण करायचं. अशोक देशमुख आता तिच्या आयुष्यात एक धूसर वेदनादायक आठवण बनून उरला होता. पण नियतीने तिला पुन्हा एक अशा वळणावर आणून उभं केलं होतं जिथे तिच्या डोळ्यापुढे अंधारी आली. कारण अशोक पुन्हा तिच्यासमोर उभा होता, पण आता अशा स्वरूपात की तो तिच्यावर कमालीचा रागवलेला होता. तो तिचा तीव्र द्वेष करत होता. त्यामुळे तिच्या प्रेमाच्या अशा अवतारावर तिचा श्वास थांबला आणि अश्रू थांबले. तर दुसरीकडे अशोक आपल्या जुन्या प्रेमाला पुन्हा समोर पाहून बधीर झाला. त्याचा विश्वासच बसत नव्हता की तो पुन्हा तिला पाहतोय, जिने विश्वासघात केला, जिने कॉलेजमध्ये माझ्यासोबत टाइमपास केला आणि लग्न मात्र दुसऱ्याशीच केलं. जेव्हा अशोकच्या वडिलांनी ही गोष्ट त्याला सांगितली तेव्हा त्याचा विश्वास बसला नाही. म्हणूनच त्याच्या वडिलांनी काही कागदपत्र अशोक समोर ठेवले. जेव्हा अशोकने सगळी कागदपत्र वाचली तेव्हा त्याला खूप दुःख झाले. कारण सायलीच्या वडिलांनी लग्नाच्या मोबदल्यात 50 लाख रुपये लाच म्हणून घेतले होते. अशोकच्या वडिलांनी ही मागणी पूर्ण करताच सायलीचे वडील लग्नाच्या दिवशी तिला घेऊन शहर सोडून निघून गेले. हा एक भयानक विश्वासघात होता ज्यावर अशोकचा विश्वास बसत नव्हता. पण जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्यासमोर ठोस पुरावे ठेवले तेव्हा त्याचं हृदय अक्षरशः तुटून गेलं. कारण सायली असे वागू शकते असे त्याला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. पण त्याच्या वडिलांनी त्याला समजावलं, जसा बाप तशीच मुलगी. जर तिला खरंच तुझ्यावर प्रेम असतं तर ती वडिलांच्या बोलण्याला बळी पडली नसती. निश्चितच दोघेही मिळून खेळ खेळत होते. कोण जाणे याआधी त्यांनी अशा खोट्या प्रेमाच्या जाळ्यात किती जणांना अडकवून लुटलं असेल. ऐकून अशोकचा संयम सुटला. तो खूप दिवस सायलीचा शोध घेत राहिला. पण त्या काळात त्याच्या मनात लग्नाचा विचारही आला नाही. सायलीची आठवण, तिने दिलेल्या जखमा वर्षानुवर्ष गेली तरीही कधीच भरल्या नाही. आणि आता अचानक जेव्हा ती पुन्हा त्याच्या समोर आली तर त्याला असं वाटलं जणू त्याचं पूर्ण अस्तित्व साखळदंडात अडकून गेलं. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की ही तीच मुलगी आहे जिच्यावर त्याने जीवापाड प्रेम केलं होतं. आणि आज तीच मुलगी त्याच्यासमोर एक कामवाली आणि चोर बनून उभी होती. त्याच्या डोळ्याच्या पापण्या आकुंचन पावल्या आणि तो संतापून ओरडला, सायली तू. त्याच्या आवाजात फक्त द्वेष होता. ती तूच ना जी लग्नाच्या दिवशी पळून गेली होतीस. हे म्हणताना त्याच्या चेहऱ्यावर रागाचे निखारे अजून भडकले. माझा विश्वास तोडून मला अपमानित करून आता तू माझ्याकडून जिवंत राहण्याची भीक मागतेस सायली, असं अशोक म्हणाला. पण मला सगळ्यात जास्त दुःख याचं आहे की माझ्या प्रेमाची किंमत तू फक्त 50 लाख रुपये केलीस. फक्त 50 लाख. खूपच स्वस्त प्रेम होतं तुझं. तो तिच्याकडे रागाने बघत राहिला. सायली शांतपणे त्याच्याकडे पाहत होती, पण तिच्या ओठांवर एकही शब्द नव्हता. अशोक दात ओठ चावत म्हणाला, एकदा स्वतःकडे नजर टाक. आज पुन्हा तू माझ्याच दारात उभी आहेस, पण चोर म्हणून. काय कमी होतं माझ्या प्रेमात? आज तू माझ्यासोबत असतीस तर संपत्ती तुझ्या पायाशी पडलेली असती. पण तू आणि तुझे लालची वडील, तुम्ही दोघांनी सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीला स्वतःच्या सुरीने कापून टाकलत. आज तुझ्या लालची वृत्तीने तुला कुठे आणून फेकून दिला आहे पाहतेस ना. त्याच्या शब्दांनी सायलीच्या अस्तित्वाला हादरा बसला. त्या कठोर शब्दाने तिच्या मनात वर्षानुवर्ष दडलेली वेदना पुन्हा जागी झाली. काय कमी होती माझ्या प्रेमात सायली? तो आता तिच्या अगदी जवळ येऊन बोलत होता. बोल ना सायली, काय कमी होती? त्याच्या श्वासांची उष्णता सायलीला आपल्या चेहऱ्यावर जाणवत होती. ती मागे हटण्याचा प्रयत्न करत होती, पण अशोकने तिच्या पावलांना थांबवलं. तेव्हा तिने आपली नजर खाली झुकवली. अशोक, ती फक्त इतकंच बोलू शकली. पण अशोकचा संयम आता पूर्णपणे संपला होता. त्याने तिच्या मनगटाला आपल्या पोलादी पकडीत इतक्या जोरात पकडली होती की ती थरथर कापू लागली. सोडा मला, खूप त्रास होतोय. तिचा श्वास आता वेगाने चालत होता, पण अशोकच्या चेहऱ्यावरची कठोरता अजूनही वाढतच होती. त्रास? तो संतापून म्हणाला, तुला माहीत आहे का खरा वेदनांचा अर्थ काय असतो?
त्याच्या डोळ्यात दाहक द्वेष उफाळून आला होता. तुमच्यासारखे हावरट लोक फक्त इतरांना वेदना द्यायला शिकलेले असतात, स्वतः मात्र वेदना कधीच सहन करत नाहीत. त्याची पकड अजून घट्ट होत गेली. ती तडफडू लागली. तिने एक हात अशोकच्या छातीवर ठेवला आणि तिच्या चेहऱ्यावर विचित्र भाव पसरले होते. मग अशोकने अचानक तिचं मनगट सोडून दिलं. ती ताबडतोब तो मनगट आपल्या दुसऱ्या हाताने दाबू लागली. कशासाठी पुन्हा आलीस माझ्यासमोर? अशोकचा आवाज पुन्हा कठोर झाला. तो कठोर असलेल्या आवाजात गरजला. तू कशासाठी पुन्हा तुझा चेहरा घेऊन माझ्यासमोर उभी आहेस? सायलीने खूप मेहनतीने नजर वर केली आणि हळूच म्हणाली, माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता अशोक. अशोक, मला खरंच माहीत नव्हतं की ही हवेली तुमची आहे, नाहीतर मी कधीच तुमच्यासमोर आली नसती. पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी विश्वासघातकी नाही. लग्नाच्या 1 दिवस आधी तुमचे वडील आमच्या घरी आले होते आणि त्यांनी मला तुमचं प्रेम सोडून दूर जायचं सुचवलं. त्या बदल्यात त्यांनी 50 लाख रुपयांचा प्रस्ताव दिला होता, पण मी नकार दिला. मात्र माझ्या वडिलांनी तुमच्या वडिलांचा प्रस्ताव स्वीकारला आणि लग्नाच्या दिवशीच त्यांनी मला जबरदस्तीने शहराबाहेर एका खेड्यात नेलं. तिथे त्यांनी आपल्या मित्राच्या मुलाशी माझं जबरदस्तीने लग्न लावून दिलं. त्या 50 लाखातील काही पैसे माझ्या नवऱ्याने जुगारात उडवले आणि उरलेले माझ्या वडिलांनी नशा करण्यात बर्बाद केले आणि नंतर दोघेही कायमचे माझ्या आयुष्यातून निघून गेले. त्यावेळी माझ्या आयुष्यातले सगळे रंग फिके झाले होते. या लग्नात मला अजिबात रस नव्हता. पण जेव्हा माझ्या कुशीत माझं मूल आलं तेव्हा मला वाटलं की या बाळाचा काही दोष नाही. मग मी त्याला शिक्षा का द्यावी? म्हणूनच मी त्याच्यासाठी जिवंत राहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी छोट्या मोठ्या नोकऱ्याही केल्या. पण 2-4 महिन्यांपेक्षा जास्त मी कुठेच टिकू शकले नाही, कारण माझं रूपच सगळ्यात मोठा शाप ठरलं आणि मी कोणाकडे काय तक्रार करणार होते. मग मला तुमच्या हवेलीत काम मिळालं. सायली हळू आवाजात म्हणाली, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी नमक-हराम नाही आणि चोर तर मुळीच नाही. हे पाऊल मी फार मोठ्या मजबुरीत उचललं आहे. ती हुंदका देत बोलू लागली, माझा मुलगा मरणाच्या दारात आहे आणि जर मी 2 लाख रुपयांची व्यवस्था करू शकले नाही तर तो वाचणार नाही. अशोकला तिचं हे बोलणं ऐकून धक्का बसल्यासारखं झालं. तो स्तब्धपणे उभा होता. तेव्हा अचानक त्याच्या लक्षात आलं की लग्नाच्या आधीच्या दिवशी 50 लाख रुपये त्याच्या अकाउंटमधून काढले गेले होते आणि जे डॉक्युमेंट्स त्याच्याकडे होते तेही हीच गोष्ट सिद्ध करत होते की सायली खरंच सत्य बोलत होती. त्याने सायलीच्या हातातले डॉक्युमेंट्स आणि पैसे पाहिले आणि विचारात गेला आणि एक दीर्घ श्वास घेतला. काही क्षण तो तिला फक्त पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र भावना चमकली, एक अशी भावना जी त्यालाही समजत नव्हती. तो अचानक मागे फिरला आणि खोलीत इकडे तिकडे फिरू लागला. त्याचे हात पुन्हा पुन्हा मुठीत बंद होत होते, जणू तो स्वतःलाच आतून जखमी करत होता. सायलीचे हृदय जोरजोरात धडधडत होतं. आता काय होणार? अचानक अशोक थांबला. तुला वाटतं मी तुला माफ करीन? तो हळू आवाजात म्हणाला, पण त्याचा स्वर अजूनही कठोर होता. तुला वाटतं माझ्या हृदयात तुझ्यासाठी अजूनही थोडीशी दया उरली आहे? सायली गप्प राहिली. तिचे डोळे अश्रूंनी ओले झाले होते. तिने हळूच डोकं हलवून उत्तर दिलं, माझ्यासाठी काही नको, फक्त माझ्या मुलाला वाचवा. मग मी कायमची तुमच्या नजरेआड निघून जाईल. तिच्या आवाजात आईची व्याकुळता होती, ज्याने कुठल्याही दगडालाही वितळवून टाकावं. पण अशोकचं हृदय तर वर्षभरापूर्वीच दगडाचं झालं होतं. तरीही तो तिच्या इतक्या जवळ आला की सायलीचा श्वास अडकला. तो तिच्या ओठांवर झुलणाऱ्या केसांच्या बटांकडे पाहू लागला, ज्या तिच्या गालावर अलगद टेकल्या होत्या. त्याने हात पुढे केला आणि तिच्या गालावरील बट बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागला. सायलीचं हृदय धडधडू लागलं. तू आता प्रयत्न करशील तरीही माझ्यापासून दूर जाऊ शकणार नाहीस. अशोकचा स्वर आता हळूवार आणि बदललेला वाटत होता. खूप पळालीस, आता काही वेळ तरी माझ्या कैदेत राहा. सायली त्याचं बोलणं ऐकून तडफडली, पण त्या क्षणी अशोक काहीही ऐकायच्या मूडमध्ये नव्हता. तो तिला मागे ठेवून तिथून निघून गेला. सायली त्याच्या मागे धावत गेली आणि म्हणाली, अशोक, देवासाठी मला इथे एकटीला सोडून जाऊ नकोस. माझा मुलगा सध्या हॉस्पिटलमध्ये आहे.
तो मरणाच्या दारात आहे. जर वेळेवर पैशांची व्यवस्था झाली नाही तर. ती त्याच्यासमोर गयावया करत रडू लागली. पण अशोक मात्र एखाद्या दगडाच्या हृदयाच्या प्रेमीसारखा तिथून निघून गेला. सायली जोरात रडत होती. तिचं मन मुलासाठी तडफडत होतं. हवेलीच्या बाहेर एकदम शांतता पसरली. फक्त ढगांच्या सौम्य गडगडाटाचा आवाज ऐकू येत होता. अशोक आपल्या खोलीत एकटा बसला होता आणि हाताच्या मुठी सतत उघडझाप करत होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट होता आणि मनात प्रश्नांचं वादळ उठलेलं होतं. त्याने सायलीला हवेलीच्या सगळ्यात आतल्या खोलीत बंद करून ठेवली होती आणि खोलीला कुलूप लावून त्याची चावी स्वतःच्या खिशात ठेवली होती. पण आता त्याला कोणतेही समाधान मिळत नव्हते. तो सतत ते क्षण आठवत होता जेव्हा ती जमिनीवर बसून हुंदके देत होती आणि स्वतःची बाजू त्याच्यासमोर मांडत होती. ती तिच्या हरणासारख्या डोळ्यांनी कधी काळी त्याला भुरळ घालत असे. ते तिचे डोळे आज अश्रूंनी भरलेले होते. का परत आलीस माझ्या आयुष्यात? हा प्रश्न तो पुन्हा पुन्हा स्वतःलाच विचारत होता. अखेर त्याने आपल्या जवळ उभ्या असलेल्या नोकराकडे पाहून विचारलं, रामू काका इकडे या. हा तोच रामू काका होता जो अशोकच्या बालपणापासून त्याच्या सोबत होता. अशोकच्या नजरा धुसर झाल्या, जणू तो भूतकाळात डोकावत होता. रामू काका, मला एक गोष्ट सांगा, खरंच का माझ्या बाबांनी सायलीच्या वडिलांना 50 लाख रुपये दिले होते का? हे ऐकून रामू काकांनी मान खाली झुकवली. ते काही क्षण गप्प राहिले, जणू काही ते स्वतःला सावरत होते. मग हळू आवाजात म्हणाले, साहेब, आता मोठे साहेब या जगात नाहीत. त्यांचे गुपित उघड करणं मला योग्य वाटत नाही. अशोकने मुठी घट्ट आवळल्या. मी आज सगळं सत्य जाणून घेणार आहे रामू काका. त्याच्या आवाजात आता तोच कठोरपणा होता जसा कधी त्याच्या बाबांच्या आवाजात असायचा. रामू काकांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, हो साहेब, हे खरं आहे. मोठ्या साहेबांनी 50 लाख रुपये सायलीच्या वडिलांना दिले होते आणि सांगितलं होतं, काहीही करा, पण माझ्या मुलाच्या आयुष्यातून तुमची मुलगी निघून जायला हवी. हे ऐकल्यावर अशोकचा श्वास काही क्षण थांबला आणि सायली, ती तर तयार नव्हती ना हे सगळं मान्य करायला? रामू काकांनी हळू आवाजात उत्तर दिलं, हो साहेब, ती तयार नव्हती, पण तिचे वडील मान्य झाले. मग असं ऐकायला आलं की त्यांनी तिचं लग्न जबरदस्तीने दुसऱ्या ठिकाणी करून दिलं आणि मोठ्या साहेबांना खात्री वाटली की ती आता कायमची तुमच्या आयुष्यातून निघून गेली आहे. रामू काकांच्या आवाजात अपराधीपणा होता. पण अशोकच्या हृदयात पुन्हा एकदा जुन्या जखमांनी रक्तस्राव सुरू केला होता. तो पटकन उठला आणि खोलीत फेऱ्या मारू लागला. बाहेर आता ढग जोरजोरात गरजत होते. विजा चमकत होत्या. खिडकीतून एक विजेचा प्रकाश आत आला तेव्हा तो जागीच थांबला. एक क्षण, एक दृश्य त्याच्या मनात विजेसारखं चमकलं. कॉलेजमधला तो दिवस जेव्हा असंच आकाशात ढगांचा गडगडाट होत होता, तेव्हा सायलीने भीतीने त्याचा हात पकडला होता. तेव्हा मोकळेपणाने तो हसला होता. घाबरट कुठली? ती आठवण अजूनही त्याच्या मनात जिवंत होती आणि आज तीच घाबरट मुलगी त्याच्या हवेलीत कैद होती. बाहेर पुन्हा एकदा ढग गरजत होते. त्याच्या अंगात एक बेचैनी पसरली. तो वेगात खोलीबाहेर निघाला आणि मोठमोठी पावले टाकत आतल्या खोलीकडे गेला. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. ती अजूनही घाबरते. ती आजही घाबरत असेल. अशोक खोलीसमोर येऊन थांबला. त्याने खिशातून चावी काढली आणि दरवाजा उघडला. खोलीत अंधार पसरला होता. फक्त खिडकीतून येणाऱ्या विजांच्या प्रकाशाने कधीकधी क्षणभर प्रकाश आत येत होता. त्याने लाईट लावली आणि जे दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर आले त्याने त्याला धक्का बसला. सायली बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली होती. ओढणी तिच्या चेहऱ्यावरून बाजूला सरकली होती. तिचा रंग पांढरा पडला होता. ओठ कोरडे, डोळे बंद. सायली, तो ओरडला आणि पटकन वाकून तिला उचलून घेतलं. तिचं शरीर इतकं हलकं होतं की जणू त्यात जीवच नव्हता. तो तिला लगेच बाहेर घेऊन गेला. नोकरांकडे रागाने बघून ओरडला, ताबडतोब पाणी घेऊन येता का? पण लगेचच स्वतःच तिला घेऊन बाहेर मोकळ्या हवेत आला. पावसाचा जोर वाढला होता. त्याने तिच्या चेहऱ्यावर थोडं पाणी शिंपडलं. त्याला आता स्वतःच्याच रागावर खूप राग आला. आपल्या रागामुळे या नाजूक मुलीला किती त्रास झाला. काही क्षणांनी सायलीने डोळे उघडले आणि अशोकच्या अस्वस्थ हृदयाला शांतता मिळाली. तो तिच्याकडे ओलावलेल्या डोळ्यांनी बघत राहिला.
जेव्हा त्यांची नजर भिडली तेव्हा ढग पुन्हा एकदा जोरात गरजले. सायली थरथरत अशोकच्या छातीशी येऊन बिलगली. तुला आजही ढगांच्या आवाजाने भीती वाटते का? अशोकने विचारलं. हो, खूप भीती वाटते, ती त्याच्या छातीशी घट्ट होत म्हणाली. पण अचानक स्वतःहून बाजूला झाली. अशोकला तिचं मन कळून आलं. त्याने पुन्हा तिला जवळ घेतलं, तिच्या अंगावर शाल टाकली. सायली रडू लागली आणि म्हणाली, मला हवी असेल ती शिक्षा दे तू, पण माझ्या मुलाला वाचव. तिच्या आवाजात आईच्या जीवघेण्या व्याकुळतेची साद होती. सायलीची अशी अवस्था पाहून अशोकचे हात आपोआप तिच्या भोवती फिरले. तो गप्प उभा राहिला आणि मग तिला घट्ट मिठीत घेतलं. एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, शांत हो सायली. तो पहिल्यांदाच नरम स्वरात म्हणाला, आपण आत्ताच हॉस्पिटलमध्ये जात आहोत. तुझ्या मुलाला मी काहीही होऊ देणार नाही. सायलीचे रडणे अजूनही थांबले नव्हते. ती त्याच्या छातीशी बिलगलेली होती. जणू आता तिच्या सगळ्या अस्तित्वासाठी फक्त तोच एक आधार होता. तो आता फक्त तुझा मुलगा नाही सायली, तो माझाही मुलगा आहे. अशोक हळू आवाजात म्हणाला. पहिल्यांदाच त्याचे वागणे मृदू झाले. जणू सगळी जुनी कटुता एका क्षणात मिटून गेली होती. सायलीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. अश्रूमध्येही तिच्या डोळ्यात एक नवीन आशेचा प्रकाश होता. अशोक, ती हळूच पुटपुटली. हो सायली. तो तिच्याकडे पाहत राहिला. मी त्याला वाचवेन, जसं मी कधी काळी स्वतःशी वचन दिलं होतं की तुझ्यावर कधीच कुठलंही संकट येऊ देणार नाही. अशोकच्या आवाजात तो जुना प्रेमळ भाव उमटला होता, ज्याचं सायलीने कधी काळी मनापासून स्वप्न पाहिलं होतं. ती पुन्हा रडू लागली. डोळे बंद केले आणि पुन्हा त्याच्या मिठीत विसावली. अशोकने तिच्या केसातून हलकेच बोटं फिरवली. बाहेर अजूनही ढग गरजत आहेत, पण सायलीच्या हृदयात मात्र आता शांतता उरली होती. तिला माहीत होतं आता सगळं ठीक होईल. सायली अशोक सोबत हॉस्पिटलमध्ये गेली. हॉस्पिटलच्या मोठ्या गेटमधून आत शिरताच तिची पावले आपोआप वेगात पडू लागली. ती काही क्षणांसाठी सगळं काही विसरून गेली होती. फक्त एकच विचार तिच्या डोक्यात होता, तिचा मुलगा. ती वेगाने पुढे धावली. अशोकने तिला हाक मारली पण ती थांबली नाही. काही क्षणात ती त्या रूमसमोर पोहोचली जिथे तिला आपल्या मुलाला सोडून जावं लागलं होतं. तिने दरवाजाला जोरात धक्का दिला आणि आत गेली. खोलीत प्रकाश मंद होता, पण समोर डॉक्टर समीरला पाहून ती एकदम दचकली. तो खुर्चीवर बसला होता. एका हातात दारूचा ग्लास आणि दुसऱ्या हातात काही रिपोर्ट्सची फाईल. जसं त्याने सायलीला आत येताना पाहिलं तशी त्याच्या चेहऱ्यावर एक घाणेरडी स्मित रेषा उमटली. डोळ्यात तीच वासना, ओठांवर तीच वाईट भूक. तो हसला. काय झालं? ₹1,00,000 जमवू शकली नाहीस ना? मी तर आधीच सांगितलं होतं, उगाच वेळ वाया घालवतेस. त्याने खुर्ची सरळ केली आणि सायलीकडे बोट दाखवत म्हणाला, पण पाहून घे, मी तुझ्या मुलाची किती काळजी घेतली आहे. त्याचे असे बोलणे ऐकताच सायलीच्या अंगात एक थरकाप उडाला, पण ती शांत राहिली. तो हळूहळू काही पावलं चालत तिच्या जवळ आला आणि कुजबुजत म्हणाला, पण जर तूही माझी थोडी काळजी घेतलीस तर हे सगळं मी बिनबोबाट माफ करीन. सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग पांढरा पडला. ती काही बोलू शकली नाही. तेवढ्यात एक दडपण निर्माण करणारा आवाज हवेत घुमला. तुमच्यासारखे गलिच्छ लोक जेव्हा या पेशात येतात तेव्हा संपूर्ण पेशाच बदनाम होतं. अशोक, तो वादळासारखा आत शिरला आणि समीर डॉक्टरवर कठोर नजर टाकली. तो हळूहळू चालत डॉक्टर समोर आला. हा व्यवसाय खूप सन्मानाचा असतो. लोक देव मानतात डॉक्टरांना, पण तू त्यालाच काळं फासून ठेवलं आहेस. एक वाईट मासा संपूर्ण तळ घाण करतो. अरे, तुझ्यासारख्या लोकांमुळे या पवित्र पेशात घाण आली आहे. त्याचा आवाज थंड बर्फासारखा होता, पण डोळ्यात ज्वाला भडकत होत्या. डॉक्टर समीर घाबरून थोडा मागे सरकला, पण तसाच थरथरत म्हणाला, ही तर म्हणत होती की हिचं इथे कोणी नाही. मग तू कोण आहेस? अशोकने क्षणाचाही वेळ न घालवता पुढे झेप घेतली आणि त्या डॉक्टरची कॉलर पकडून म्हणाला, मी कोण आहे हे जाणून घेण्याची तुला गरज नाही, पण इतकं लक्षात ठेव, मी अशोक देशमुख आहे. त्या डॉक्टरला मागे ढकललं आणि कठोर आवाजात म्हणाला, आणि हेही लक्षात ठेव की तुझ्या कुकर्माची शिक्षा तुला नक्कीच मिळेल. थोड्या वेळातच अशोकच्या आदेशाने हॉस्पिटल प्रशासनाने डॉक्टर समीर विरोधात चौकशी सुरू केली. अशोक देशमुखच्या एका शब्दाने
अख्खा स्टाफ हलला होता. अशोकने सायलीकडे पाहिलं. ती अजूनही दगडासारखी उभी होती. डोळ्यात आश्चर्य, ओठांवर थरथर. तो पुढे आला, तिचा हात हातात घेत म्हणाला, आता तू एकटी नाहीस हे फक्त लक्षात ठेव. असं म्हणतच तो सायलीला ICUकडे घेऊन गेला. सर्वोत्तम डॉक्टर, उत्तम उपचार आणि सगळं उत्तम केलं. अशोकने काहीही कमी पडू दिलं नाही. 1 आठवड्यानंतर बाळ पूर्णपणे बरं झालं आणि बाळाला डिस्चार्ज मिळाला. हवेलीत परत येताना सायलीचं मन काहीशा भीतीने आणि थोड्याशा आशेने झुलत होतं. पण ती आश्चर्यचकित झाली जेव्हा अशोकने तिला सांगितलं, मी आता तुझ्याशी लग्न करायला इच्छुक आहे. आता कोणताही दुरावा राहू नये. सायलीचं मन ईश्वराच्या आभारांनी भरून गेलं. खरी लगीनघाई सुरू झाली. लाल फुलं, सुगंधाने भरलेली हवा, सगळं काही स्वप्नासारखं होतं. लग्नानंतर जेव्हा अशोक तिला आपल्या खोलीत घेऊन गेला तेव्हा काही क्षण शांततेत गेले. नंतर अशोकने तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला, हा हात जो काल माझ्या हातातून सुटला होता तोच हात आज मी पुन्हा धरला आहे आणि आता कधीच सोडणार नाही. सायलीने हलकेच डोळे खाली केले, आणि मी मृत्यूपर्यंत तुला साथ देईन. अशोकने हळूच तिचा चेहरा वर केला. मला तुझ्यावर विश्वास होता, आहे आणि सदैव राहील. फक्त नशिबाला आपल्याला एकत्र आणायला थोडा वेळ लागला. सायलीच्या ओठांवर मंद हसू उमटलं. खरं प्रेम खरं असेल तर ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही ना वेळ ना परिस्थिती. अशोक तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला, आता हे प्रेम, हे आयुष्य फक्त तुझं. ऐक आणि तू फक्त माझी. सायलीने शांततेने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर टेकलं. प्रेम पूर्ण झालं होतं. सत्य जिंकलं होतं. सायली आणि अशोकच्या प्रेमाने प्रत्येक जखम भरून काढली होती. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.